श्री स्वामी समर्थ। उद्या बुधवार, गटारी दीप अमावस्या। आंघोळीच्या पाण्यात टाका एक वस्तू। एका दिवसात इच्छापूर्ती होईल। 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल। पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल। नमस्कार माता भगिनींनो आणि माझ्या सर्व भावांनो, चॅनेलवर तुमचे मनापासून आणि हार्दिक स्वागत। आजचा हा संपूर्ण दिवस तुम्हाला उदंड सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाचा जावो, हीच मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना करते। मित्रांनो, यावर्षी 12 ऑगस्ट बुधवारी आषाढ अमावस्या येत आहे। आपल्या हिंदू संस्कृतीत आणि शास्त्रात या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या तसेच दर्श अमावस्या या अत्यंत पवित्र नावाने ओळखले जाते। या आषाढ अमावस्येच्या तिथीबद्दल सांगायचे झाले तर या तिथीचा प्रारंभ 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 होणार असून तिथीची समाप्ती 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 होणार आहे। त्यामुळे उदय तिथीच्या नियमानुसार ही आषाढ अमावस्या 12 ऑगस्ट 2026 म्हणजेच बुधवारी अत्यंत श्रद्धेने साजरी केली जाणार आहे। हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि प्रत्येक अमावस्येचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व हे वेगळेच आणि विशेष असते। आषाढ महिन्यातील अमावस्या आपण विशेषतः दीप अमावस्या म्हणून साजरी करत असतो। या पवित्र आणि मंगलमयी दिवशी घरातील सर्व लहान मोठ्या दिव्यांची, समईची आणि पणतींची छान स्वच्छता केली जाते। त्यांना घासून पुसून लखलखीत केले जाते, रांगोळी काढून त्यांना प्रज्वलित केले जाते आणि त्यांची भावपूर्ण पूजा केली जाते। आपल्या शास्त्रात दिव्याला ज्ञानाचे, चैतन्याचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले गेलेले आहे। ज्याप्रमाणे दिव्याचा लखलखीत प्रकाश आपल्या घरातील आणि सभोवतालचा सर्व अंधार दूर करतो, तसाच ज्ञानाचा आणि आनंदाचा लख्ख प्रकाश आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर करून यावा यासाठी आपण ही दीप अमावस्या साजरी करतो। म्हणूनच संपूर्ण वर्षातील अमावस्यांमध्ये ही अमावस्या अत्यंत श्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते। माहिती पुढे पाहण्याआधी माझी तुम्हा सर्व भाऊ बहिणींना एक नम्र विनंती आहे, व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तसेच स्वामींचा आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला मुळीच विसरू नका। तुमच्या एका कमेंटमुळे आणि लाईकने आम्हाला अशाच नवीन आणि धार्मिक माहितीचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी ऊर्जा मिळते। या आषाढ अमावस्येच्या अत्यंत पवित्र आणि मंगलमयी दिवशी आषाढ महिन्याची सांगता होऊन अध्यात्म आणि भक्तीने परिपूर्ण असा पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे। हा असा संधी काळ असतो जेव्हा ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा आणि सात्विकता खूप मोठ्या प्रमाणात प्रवाहित असते। या विशेष दिवशी भगवान विष्णू, धनलक्ष्मी माता आणि आपल्या पूर्वजांची म्हणजेच पितरांची भक्तिभावाने सेवा व आराधना केली जाते। विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या आषाढ अमावस्येला योगासोबत या दिवशी मासिक शिवरात्रीचा अतिशय पावन योग देखील एकत्र आलेला आहे। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर तब्बल 24 वर्षांनंतर 3 अत्यंत महान राजयोग आणि अनेक शुभ ग्रह संयोग या दिवशी एकत्र येत आहे। यापूर्वी सन 2000 मध्ये शिवरात्रीला असा अद्भुत आणि शक्तिशाली योग तयार झाला होता आणि त्यानंतर आता थेट या आषाढ अमावस्येला असा दुर्मिळ योगायोग निर्माण झालेला आहे। म्हणूनच या अत्यंत दुर्मिळ योगावर आपल्या शास्त्रात सांगितलेले काही विशेष उपाय, तोडगे आणि धार्मिक सेवा केल्यास माणसाला राजयोगासारखे संपत्तीचे, वैभवाचे व ऐश्वर्याचे सुख तर लागतेच, सोबत त्याच्या नोकरी व्यवसायात प्रगती होऊन उत्पन्नही पूर्वीपेक्षा दुप्पट होण्यास खूप मोठी मदत होईल। तसेच या आषाढ अमावस्येच्या दिवशी स्नानाला म्हणजेच आंघोळीला अत्यंत अनन्यसाधारण व अलौकिक महत्त्व प्राप्त झालेले आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान केल्याने जन्मोजन्मीचे पाप
आणि नकारात्मकता धुवून निघते. म्हणूनच अनेक भाविक या दिवशी गंगा, गोदावरी आणि इतर पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करत असतात. परंतु धावपळीच्या जीवनशैलीमुळे किंवा अंतरामुळे आपल्या सर्वांनाच पवित्र नदीकाठी जाऊन स्नान करणे शक्य होत नाही. अशा वेळी अजिबात चिंता करायची गरज नाही. घरच्या घरीच आपल्या साध्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक विशेष आणि सिद्ध वस्तू टाकायची आहे. शास्त्रानुसार ही वस्तू पाण्यात टाकून स्नान केल्याने तुमच्या जीवनातील सर्व गुप्त व उघड शत्रू, प्रतिस्पर्धी शांत होतात आणि नष्ट होतात. इतकेच नाही तर घरावर असलेला 7 पिढ्यांचा भीषण पितृदोष, गृहदोष आणि वास्तुदोष दूर होऊन कुटुंबावर कधीही वाईट संकट किंवा आर्थिक अडचण येत नाही. हे विशेष स्नान केल्याने शरीराभोवती एक सकारात्मक सुरक्षा कवच तयार होतं, ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व अडकलेली कामे मार्गी लागतात आणि सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होतात. तर मग अशी कोणती अत्यंत प्रभावी आणि सिद्ध वस्तू आहे जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे? याबद्दल अत्यंत महत्त्वाची, सविस्तर आणि शास्त्रोक्त माहिती आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अगदी मन लावून नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच अपूर्ण फळ देते. तसेच जर तुम्ही आपल्या या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच प्रकारचे नवीन धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा. यामुळे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्याकडून असा एकही महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी जो दिव्य आणि सोपा उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला या आषाढ अमावस्येच्या म्हणजेच गटरीत दीप अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. या दिवशी जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून हे विशेष स्नान केले तर याचे फळ 1000 पटीने अधिक मिळते. आपल्या धर्मशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्ताच्या काळात सर्व देवी देवता, ऋषीमुनी आणि पवित्र ऊर्जा पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि जलस्रोत शुद्ध करत असतात. या काळात वातावरणात अत्यंत उच्च दर्जाचा सकारात्मक लहरी सक्रिय असतात. म्हणून या आषाढ अमावस्येच्या पवित्र दिवशी तुम्ही पहाटे 4:30 ते सकाळी 10 या सुवर्ण वेळेत हे स्नान करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या काळात स्नान केल्याने शरीराभोवतीच मनाची आणि आत्म्याची देखील शुद्धी होते. परंतु जर काही कारणास्तव किंवा कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्हाला यावेळेस स्नान करणे शक्य झाले नाही तर मुळीच चिंता करू नका. तुम्ही दिवसभरात जेव्हा कधी आंघोळ कराल अगदी त्या वेळी सुद्धा या वस्तू पाण्यामध्ये टाकून श्रद्धापूर्वक स्नान करू शकता. माझ्या माता भगिनींनो आणि भावांनो, आपल्या शास्त्रामध्ये आणि वर्षभरातील पंचांगात काही असे विशेष आणि सिद्ध दिवस असतात ज्यांचे महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण असते. या दिवसांमध्ये ब्रह्मांडात असणाऱ्या ऊर्जेचा आपल्या आयुष्यावर आणि एकूणच प्रगतीवर खूप मोठा आणि थेट परिणाम होत असतो. अमावस्या तिथी हा असाच एक मुख्य दिवस आहे ज्या दिवशी केलेले धार्मिक सेवा आणि स्नानाचे विशेष फळ आपल्याला लागते. म्हणूनच हा सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय तुम्ही या आषाढ अमावस्येला आवर्जून केलाच पाहिजे. विशेष म्हणजे हा उपाय फक्त एकाच व्यक्तीसाठी नसून घरातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच करायचा आहे. घरातील प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकून स्नान केल्यास संपूर्ण कुटुंबाभोवती एक सकारात्मक ऊर्जेचं कवच निर्माण होते. बऱ्याचदा आपण पाहतो की आपण दिवस रात्र प्रचंड कष्ट करतो, प्रामाणिकपणे मेहनत करतो, परंतु तरी सुद्धा आपल्या हाती यश येत नाही किंवा आपल्या रास्त इच्छा अपूर्णच राहतात. कुठेतरी नशिबाची साथ कमी पडते किंवा कामात सातत्याने अडथळे येतात. तुमच्या याच कष्टाला, मेहनतीला योग्य यश मिळावे, तुमच्या सर्व
प्रामाणिक इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत म्हणून हा विशेष स्नानाचा उपाय अत्यंत फलदायी ठरतो. तसेच आजच्या काळात आपल्या जीवनात भरभरून यशोकीर्ती संपत्ती पैसा असावा अशी प्रत्येकाचीच प्रामाणिक इच्छा असते. आपल्या घरावर सदैव धनलक्ष्मी माता आणि धनापती कुबेर महाराजांची अखंड दृष्टीकृपा राहावी. कुटुंबाला कधीही आर्थिक टंचाईचा किंवा कर्जाचा सामना करू लागू नये यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. अनेकदा लोकांची अशी तक्रार असते, पैसा तर खूप येतो पण हातात अजिबात टिकत नाही. आला की कुठल्या ना कुठल्या अनावश्यक मार्गाने जसे की आजारपण किंवा कोर्ट कचेरी यांच्यासारख्या कारणांनी निघून जातो. तुमच्या घरात जर अशी धनहानी होत असेल, पैशाची आवक थांबली असेल किंवा पैशाची बचत होत नसेल तर या आषाढ अमावस्येला हा उपाय केल्याने तुमच्या कष्टाची चीज नक्की होईल आणि घरात कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास राहील. याशिवाय तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल, मग तो उघडपणे समोर घेऊन तुमच्याशी भांडणारा असो, तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करणारा असो किंवा असा एखादा गुप्त शत्रू असो जो पाठीमागे वार करत आहे आणि ज्याची तुम्हाला माहिती नाही, अशा शत्रूंचा त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय अतिशय रामबाण मानला जातो. अनेकदा शत्रू दोषामुळे किंवा लोकांच्या दृष्टी लागण्यामुळे आपली चालू असलेली प्रगती अचानक थांबते. घरात वादविवाद सुरू होतात आणि कामात सतत अडथळे येतात. हा विशेष उपाय केल्याने सर्व प्रकारचे शत्रू शांत होतात आणि शत्रुदोष पूर्णपणे नष्ट होतो. जेव्हा आपण ही सिद्ध वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपले शरीर, मन आणि आपल्या भोवतीची प्रभात्मक ऊर्जा म्हणजेच ओरा अत्यंत शुद्ध आणि पवित्र होतो. आपण रोज कामानिमित्त बाहेर जात असतो, वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असतो. बाहेर अशा अनेक जागा असतात जिथे वाईट किंवा नकारात्मक लहरी असतात. नकळत ही नकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती, आपल्या शरीराभोवती आणि कपड्यांवर घरात प्रवेश करते. त्यामुळे घरात विनाकारण कटकटी, आजारपण आणि अशांती निर्माण होते. अमावस्या हा संपूर्ण वर्षातील असा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी केलेले नकारात्मकता निवारणाचे उपाय 100% प्रभावी ठरतात आणि घरातील वाईट शक्तींना दूर पळून लावतात. अत्यंत सोपी उपाय करण्याची पद्धत सांगते. मिठाचा अद्भुत उतारा व अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून एका वाटीमध्ये मीठ घ्या. जर काचेची वाटी उपलब्ध असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही साधी स्टीलची वाटी वापरली तरीही चालेल. वाटीभर मीठ घेऊन घरातील प्रत्येक सदस्यांवरून, डोक्यांवरून ते पायापर्यंत खालपर्यंत दिशेने 7 वेळा ते ओवाळून घ्या. त्यामुळे संपूर्ण घरातील नकारात्मक आत्मा आणि दृष्ट निघून जाते. त्यानंतर मिठाची वाटी तुमच्या बाथरूममध्ये ठेवून घ्या. घरातील प्रत्येक सदस्याने आंघोळ करताना त्या वाटीतील चिमूटभर मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे. दुसरं म्हणजे मिठासोबत आंघोळीच्या पाण्यात थोडीशी बारीक केलेली तुरटी किंवा तुरटीचा लहान खडा टाकावा. तुरटी ही पाण्यासाठीच नव्हे तर आपल्या शरीरातील व वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानली जाते. त्यामुळे शरीर पूर्णपणे शुद्ध व पवित्र होते. काळे तीळ. या उपायातील पुढची अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे काळे तीळ. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल, घरात पितरांचा त्रास किंवा अशांती असेल तर चिमूटभर काळे तीळ आंघोळीच्या पाण्यात नक्की टाकावे. काळे तीळ हे पितरांना अत्यंत प्रिय असतात. पाण्यात तीळ टाकून स्नान केल्याने प्रखर पितृदोष देखील शांत होतो. चौथं म्हणजे पवित्र गंगाजल. या दिवशी आपल्याला घरच्याच घरी पवित्र नद्यांचे स्नान केल्याचे पुण्य लाभते. त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा गंगाजल आवर्जून टाकावे. गंगाजल टाकल्याने त्या साध्या पाण्याला तीर्थाचे स्वरूप प्राप्त होते. 5वं म्हणजे हळद. या आषाढ अमावस्येला तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडीशी
हळद नक्की टाका. हळद ही माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. हळदीने स्नान केल्याने गुरुग्रह बलवान होतो आणि माता लक्ष्मी व कुबेर महाराजांचा अखंड आशीर्वाद प्राप्त होतो. स्नान करताना करायचा मंत्र जप. आंघोळ करताना मनातल्या मनात किंवा स्पष्ट उच्चारात हर हर गंगे, ओम पितृदेवोभ्यो नमः, ओम पितृदेवो नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणताही एका मंत्राचा जप सतत करायचा आहे. स्नानानंतर करायचा विशेष धार्मिक सेवा. पितरांना तर्पण, जल अर्पण. स्नान पूर्ण झाल्यानंतर एका तांब्याभर शुद्ध पाण्यात थोडेसे काळे तीळ टाका. त्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जल पितरांच्या स्मरणाने अर्पण करा. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. या दिवशी आपले पूर्वज दक्षिण दिशेकडून मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात. जेव्हा तुम्ही तिळाने जल त्यांना अर्पण करता तेव्हा ते अतिशय प्रसन्न होतात आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतात. देवघराची स्वच्छता. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील सर्व देवांची घासून पुसून छान स्वच्छता करा. कारण दुसऱ्या दिवशीपासून अत्यंत पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे. घरातील सर्व दिव्यांची पूजा करा. धूप अगरबत्ती लावून वातावरण सुगंधित व प्रसन्न करा. ही दीप अमावस्या असल्यामुळे या संपूर्ण दिवशी आणि रात्रभर एक अखंड दिवा देवघरात आवर्जून तेलवत ठेवा. दिव्याचा लखलखीत प्रकाश जसा अंधार दूर करतो तसाच तो तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर करेल. दान धर्म करा. अमावस्येच्या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र किंवा धान्याचे दान नक्की करा. स्नानानंतर जवळच्या मारुती मंदिरात जाऊन थोडेसे काळे तीळ, काळे उडीद, नारळ आणि मोहरीचे किंवा तिळाचे तेल अर्पण करा. तसेच या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर शुद्ध जल, काळे तीळ, बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करा. हर हर महादेवाचा जप करा. भगवान भोलेनाथ हे अत्यंत भोळे आहे, दयाळू आहे. तुमच्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने ते नक्की प्रसन्न होतील. तर माझ्या सर्व माता भगिनींनो आणि भावांनो, अतिशय सोपे पण अत्यंत प्रभावी असलेले छोटे छोटे उपाय या आषाढ अमावस्येला आवर्जून नक्की करा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि ही दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.